अगं अगं गोदक्का काय करतेस? जेवण वाढते. अगं वय की पण बस की. राणादा एवढं जेवण जास्त झालं होय मर्दा तुला? ह्याच्या 10 पट का असेल सहज. जेव आता वाढलंय तेवढं. पर ही अंजली कशी येईन अजून? वहिनीच आवडीवर गेल्यात, मीटिंग आहे तिथे. सरपंच की सपली तरी तिच्या मागचा ताप काय जात नाही अजून. अगं उद्या बेभरोशाचा माणूस आहे, वहिनीसनी लक्ष घालायलाच पाहिजे की. राणा तुला वाढू? अगं गोदक्का बस की. अजून खाल्लं तर काय खरं नाही माझं. म्हणजे तू कवापासून घाबरायला लागलास जेवणाला? अगं जेवणाला घाबरत नाही मी, झोपेला घाबरतो. अजून जरा तरी खाल्लं तर झोपून जाईन मी. अरे मग येऊ दे की, रातच आहे आता. नाही ग, आज मला झोपता येणार नाही. रातभर गस्त घालायचं. अरे मग गस्त घालायची हाय म्हणून जेवायचं नाही असं कुठं असतंय? खा तू खा. अगं अगं बस की, बस 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 बस. बरं बरं खातो मी, बस. अगं गोदक्का, राणादाचं महत्वाचं काम आहे. आता रातभर गस्त घालायची म्हटलं झोप येऊन चालेल काय? घरघरी जेवल्या झोप आवरत नाही, माहिती आहे ना. त्याला उगाच ताप देऊ नको, राहू दे. आता काय राहिलंय खायचं? हे वॉचमन जसं राखणीच्या नावाखाली ताणून देतात तसं यो बी कुठेतरी ताणून देणार. युवराज जरा नीट बोल की मर्दा. युवराज, अरे तसं काय नाही. अरे ड्युटीवर असलो की झोपत नाही मी कधी. सॉरी, मला उशीर झाला. काय आलं वहिनी? काही नाही, त्या तांड्यावरच्या गरीब लोकांवर आरोप सुरूच आहे. अहो चोऱ्या माऱ्या करून पोट भरणारी माणसं केले बी असतील. नाही भाऊजी, अहो ती माणसं तशी नाहीये आणि त्यांनी आता तरी चोरी नाही केली आहे. बघूया, आज रातभर गसते, कळ खरं कोण आहे ते. हो, अहो तुम्ही आता जास्त काळजी घ्या बरं का. आज जर का पुन्हा चोरी झाली ना तर तिथल्या वस्तीतली लोक त्या कामगारांना पोलिसांच्या हातात दिल्याशिवाय सोडणार नाही. इंद्रीबाई, तुम्ही काय बी काळजी करू नका. आज रातच्याला चोर हुडकतो का नाही बघा तुम्ही. बरं मी निघतो, माझी संधी वाट बघत असते. सावकाश जा. होय. नाना, तू झोपला ना अजून? अरे बाबा, चोरट्यांचं भ्या झोप येत्या होय. ते नव तू कुठं फिरालायस? आज आमची गस्त आहे गावात. तू गस्त घालणार होय? आता पोलीस म्हणल्यावर घालायला नको. हा, हे बी खरं आहे म्हणा. आता तू गस्त घालणार म्हणल्यावर मला काय बी काळजी नाही बघ. निवांत मध्ये जाऊन झोपतो बघ. बरं जा, झोपा निवांत. ते नवर राहा, एवढी थंडी पडली. अरे कान टोपी नाही, काय नाही. हे घे, ती कान टोपी घे आणि घाल. अहो नको, तुम्ही जाऊ झोपा निवांत. असू दे राणा, घे असू दे. अहो ऐका की ना, राहू द्या. ढग ढग घे, घाल कान टोपी घाल. हा बरं नाही पडली. हा होय, बरं तुम्ही झोपा निवांत. काय लागलं तर मला सांगा. हा बरं बरं, मी निवांत झोपतो मग. होय जावा. मी काय म्हणतोय, एवढ्या मोठ्या गावात आपण तिघच कसं गस्त घालणार? हे बघ, आपल्या पोलीस स्टेशनात इन 5 माणसं, एक साहेब, दुसरे बुवा सिनियर आणि राहिलो किती आपण तिघच. मग पण आज मला पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या धोकादायक कामगिरीवर का पाठवलं? मला अनुभव नाहीये हो. अरे इकडे तिकडे काठी आपल्याचं कशाला पाहिजे तुला अनुभव? अहो पण मी काय म्हणतोय, ते चोर अंगावर आल्यावर राणादा कशाला? हे बघ, चोर जर आला ना तर आपण हाळी घालायची. मला राणादावर पूर्ण विश्वास आहे, तो आपल्याला वाचवणार. तरी पण मी काय म्हणतोय, राणादा यायच्या आधीच चोरांनी आपल्याला मारलं तर मग? मी काय म्हणते, तुला जर एवढी भीती वाटते तर तू पोलीस भरती कशाला झाला रे? मला पोलिसात भरती व्हायचंच नव्हतं, पण माझे वडील, काका, भाऊ, आजोबा सगळेच पोलिसात. त्यांनी लई मोठमोठ्या कामगिऱ्या बजावल्यात, तर त्यांचं प्रेशर माझ्यावरती. बरं ऐका,
की मला सल्यूट करण्यापेक्षा साहेबांना करत जा. बरं आहे का आता, मी इकडे जातो, तिकडे 7 आळे आहेत, तिकडे मी गस्त घालतो. आणि तू या बाजूला जा, तिकडे 3 आळे आहेत, तिकडे गस्त घाल. आणि तू समोरच्या बाजूला जा, मागच्या बाजूला अजिबात जायचं नाही. उघड वस्तूला ताप नको. आणि काय बी झालं तर शिटी वाजवायची, कळलं का? कशी वाजवणार? हा बस बस बस, चला निघूया आता. तरी पण मी काय म्हणतोय, असं एकट्या एकट्यानं गस्त घालण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून गस्त घालू की, म्हणजे एकमेकांना तरी सोबत होईल. होय, तुझं समजा बरोबर आहे, पण कसं आहे, आपल्या समजा गावात गस्त घालायचे ना, आपण तिघच आहोत. तेव्हा आपण सेपरेट गेलो तरच आपल्याला गस्त घालता येईल. चला आता निघा पटापट, चला. उगा बोलण्यात टाइम घालू नका. चला निघा 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 निघा. हो 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 हो. मी काय म्हणतोय, तुम्हाला माझ्यापेक्षा दांडगा अनुभव आहे हो. तुम्ही असं का करत नाही? त्या बाहेरच्या आळीला तुम्ही गस्त घाला की, मधल्या आळीला मी गस्त घालतो. हे बघ, रानदानं जे सांगितलं ना तेच करायचं. जा. हा पण मग मी काय नका बोलून, मला बी घरी जायचं होतं लवकर, पण माझा पण नवरा वाट बघतोय ना घरी. पण ड्युटी ती ड्युटी असते, कळलं ना? जा लवकर, जा म्हणलं ना. काढते तोंडाचं काढ. हा? काढते खाली कर. भोप्या, बापू तुम्ही समजा गाव झोपलं या टायमाला, तुम्ही काय करता इथं? मी पण तेच विचारायला लागलोय. समजा गाव झोपलंय, आता तू कशाला इथे फिरायलायस? ए पहिले ते हळू बोल. आज आमची गस्ती गावात. तेच म्हणाले, तू नीट गस्त घालतोस का नाही, का नुसत्या थापा मारतोय ते बघायला आलोय मी. काय करणार बाबा, माननीय परेश पाटील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला गावावर लक्ष ठेवणं माझं कर्तव्य आहे, आणि जसा शब्द दिलाय मी गावाला. होय काय? हा, मग आता बघितलंच ना व, चुपचाप कडकडनं घरला सुटायचं. आणि एक सांगतोय, राहणं असताना गावात चोरी होणार नाही. आणि झाली तर मी काय तुला सोडणार नाही बाबा. होणारच नाही. हेच बरं आहे तुझ्यासाठी, नाहीतर लय अंगलटीर बर का. लई छान आहेस, लई बोललास. आता कडकडनं चुपचाप घरला सुटायचं. बापू लईच थंडी वाजायलाय की, घाम बी फुटलाय. याचा नाद थोडा, नाही तर असंच होणार. ते बघतो माझं मी. एक नंबर बापू, चला. हे पप्या, हा, इकडनं जा. इकडे इकडे बापू, इकडे. बापू, मी असल्यावर चोरी होणार नाही. खरंच आहे त्यात, खोटं काय? बापू अहो, ह्योच डाव तर आपल्याला साधायचा आहे. कसा डाव? रानाची वर्दी उतरवायचा. अरे ती सकाळी आंघोळ करताना उतरणार आहेच की. कुठनं धरून आणलंय का नाही बापू, तसं न कायमची वर्दी उतरवायची. आणि ते कसं काय? काय आहे, काल जशा आपण चोऱ्या केल्या की नाही गावात, तशा आज बी करायच्या. परत होय. अरे काल तांड्यावरच्या लोकांना अद्दल घडावी म्हणून केल्या होत्या चोऱ्या आपण. आज त्या रानाला अद्दल घडावी म्हणून चोऱ्या करायच्या आपण. एका दगडात 2 पक्षी आणायचे. आणि कोणाला गावलं तर, अरे कशी गस्त चालल्या गावात बघितलंच नव्हतं बापू. काय आहे, त्या पोलीस स्टेशन मध्ये किती इन मी 4 माणसं आहेत. अशी गस्तीला जाऊन किती माणसं जाणार आहेत? हा, हे बघा,
रानात सोडता जे गस्तीला जातील की नाही त्यांना आपण शांत निवांत गाढ झोपवायचं. अरे ती फक्त पोलीस झोपायला नाही आली मग गस्त घालायला आले होय त्यांना आपण अंगाई म्हणून झोपवायचं. तुला येते अंगाई गीत? इकडे या की अंगाई अंगाई इकडे या. कळलं काय? तुमची वर्दी द्या इकडे आधी. इकडे हे घ्या हे घ्या हे घ्या तुम्हाला घ्या. जावा 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 लवकर जावा 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 इकडे इकडे जावा 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 जावा. राणा अरे आता तरी हो किशाना. जगताताई मोरे जगताप. हा जगताताई मोरे. हा मी काय म्हणतोय एक संशयास्पद माणूस आपल्या बाजूने येतोय. शिट्टी मारू काय? कोण माणूस? हे बघा तो. अहो तो माझा पाठलाग करतोय आणि हातात शस्त्र पाहिजे आहे त्याच्या. शिट्टी मारू काय? थांब रे बघू दे मला. अहो शिट्टी मारू काय? त्याची काही गरज नाही, गावकरी आहे. नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. नमस्कार. त्याचं काय आहे तुम्ही आता एवढे गावात गस्त घालताय मग तुम्हाला झोप येऊ नये म्हणून तुमच्यासाठी गरमागरम चहा आणला होता. नाही 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 नाही. कोण आहे तुम्ही? अहो गावकरी. अहो रानाचा चहा घेत नाही मग म्हणलं तुम्हाला द्यावं. कसं आहे आता एवढं तर आम्हाला तुमच्यासाठी केलंच पाहिजे की. ते म्हणतात नव की पोलीस आमचा मित्र असतो म्हणून. ठीक आहे. हा आता गरमागरम चहा प्या आणि तुमची पटापटा कामं करा. होय ठीक आहे. गावात घुंगरूवाली सायकल तर कुणाची नाही. मग ह्यो कोण आहे? ए कोण आहे? ए थांब. ए ए थांब. कोण असेल? काय हे बापू? हा बापू तिकडं राणा बसलाय मला हुडकत ही इकडं जाम झोपत. म्हणजे आपलं सुद्धा औषध हार्ड आहे बर का. बापू आता काय करायचं? तू सांग की काय करायचं. मी सांगू? बापू पोलिसांचा म्हणजे त्या नानाचा निष्काळजीपणा आहे की नाही त्याचा पुरावा गोळा करायचा. कसा माहितीये काय? विचारा की काय. हे बघा
हे बघा रानाचा नालायकपणा याच्यात कैद झाला. राणाचा कसा राणा गावात गस्त घालते नो. बापू ही दोघ आहेत की नाही, ह्या दोघांनी काय बी केलं ते समजा रानाची जिम्मेदारी आहे. यांनी शेण खाल्लं की दोष कोणाचा? रानाचा. राणा सिनियर आहे ना व. मोठं काम झालं बघा. आता काय नाही, आपल्या कामाला जे मोठं बनवणार आहे की नाही ते छोटं छोटं काम आपल्याला करायचं आहे. चोरी करायची आहे, चोरी. 4 पैसे आपल्या खिशात राहते. चला चला चला. काय हो हो हो. या काय चोरी 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 कुठं आणलंय कनी? बापू चोरी करा जाऊ. आपल्या दोघांचं ठरलं होतं चोरी करायचं. जाओ बापू जावा पटकन जावा. नाही आपण दोघं आपण दोघं मिळून करूया. पण काय करूया, तुम्ही चोरी करायची, सामान हे ताणून ठेवायचं, मी याच्या खाली लपवून ठेवतो म्हणजे कुणाला संशय येणार नाही. आणि तुम्ही चोरी करायला गेली की नाही मी वाच ठेवतो, तुम्हाला खावलं तर तुम्ही हा जावा 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 पटकन जावा. इकडे द्या. आता तू जा की. नाही जावा 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 बापू जावा. पप्प्या पैसे जावा 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 पटकन जावा. सावकाश 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 सावकाश. आता तू जा. जावा 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 जावा. बापू पैसे जावा लवकर, गावाला नाही तर. सावकाश सावकाश. बापू हे काय आहे? तिथे बाहेर लावा. हे हात कुठे ठेवते? म्हटलं धरून ठेव बाय. हळू हळू हळू. अरे लय माल जमलाय. आता हे समजा मालाचं करायचं काय? बापू काय करायचं की नाही ते उद्या बघूया. तोपर्यंत हो समजा माल आहे की नाही तुमच्या घरी लपवून ठेवा. माझ्याकडं नग अजिबात नग. अरे रानाला गावले बोलू तर माझं काय खरं नाही बघ. बापू अहो रानाला घावायला राणा पोलीस राहायला तरी पाहिजे. उद्याच्या उद्या त्या रानाची वर्दी उतरवतो की नाही बघाच तुम्ही.
राणा सकट त्या कामगारांनी धडा शिकवणार आहे.